राम राम मंडळी, मराठी आपल्या कट्ट्यावर हार्दिक स्वागत. आज आपण आलो आहोत एक विशिष्ट मंडळामध्ये आलो आहोत, ते पण आहे परळचा राजा. परळचा राजा म्हटलं एक विशिष्ट एक तिची मूर्ती असते, एक विशिष्ट त्याचा देखावा असतो. पण ह्या वर्षी तो जो देखावा त्यांनी उभारला आहे, एक विठ्ठल मंदिर म्हणून उभारला आहे. तर त्या लागणारी साथ हे तो एक कला दिग्दर्शक म्हणून जे आपले अमन विधाते सर. नमस्कार अमन सर. आज आपण परळच्या राजाचं एक कलाकृती अमन विधाते. म्हणजे हा कमीत कमी गणपती म्हणजे आगमन आहे, 1 महिना तरी बाकी आहे. तर ही कशी धावपळ आहे, हा तुमचा प्रवास आहे. तर तुम्ही कला क्षेत्राची जी सुरुवात केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमधून त्या मशालच्या कार्यापर्यंत तुम्ही आलेले आहात. तर हा जो प्रवास आहे, कठीण प्रवास त्याला बोलला जातो, हा तुम्ही कसा आला? बघा, माझ्या जर प्रोफेशनकडे बघायचं आहे तर मी जन्माला स्टुडिओत आलो. माझे वडीलच कला दिग्दर्शक होते आणि मोहनजी म्हणून ते मुघल आझमपासून काम करत आले. माझा जन्म अंधेरीच्या प्रकाश स्टुडिओमध्ये झाला. म्हणजे तेव्हा माझे वडील तिथे स्टुडिओ इन्चार्ज होते आणि म्हणून कला दिग्दर्शक आणि कला ही उपजतच आहे. वयाच्या 9व्या वर्षी मी पहिलं स्केच मारलं होतं, जे माझ्या वडिलांचं केलं होतं. तेव्हाच वडिलांनी ठरवलं होतं की मी बाकी कुठच्या फील्डमध्ये जाणार नाही. तसं मी LLB केलं, पण ते इंटरेस्ट इकडे असल्यामुळे परत इकडे झालं. आता त्यावेळेपासून म्हणजे आज मला वाटतं 40-42 वर्ष झाली हा प्रवास माझा सुरू आहे. सुरुवातीला कन्स्ट्रक्शन, परत बाकी सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या करता करता मग नंतर असिस्टंट आर्ट डायरेक्टर, मग प्रोडक्शन डिझायनर, मध्ये सेट ड्रेसिंग, सेट प्रॉपिंग, असं सगळ्या व्हेरिएशनमध्ये सगळ्या चित्रपटांसाठी कामं करता आलो. मोस्ट प्रॉबब्ली माझी जी बिगिनिंग होती, जी सुरुवात होती ती हिंदी चित्रपटासाठी होती. हिंदीनंतर मग हॉलिवूडकडे वळलो. बरोबर. त्याच्यामुळे हॉलिवूडमध्ये फार मोठे मोठे प्रोजेक्ट होते. आता त्या प्रोजेक्टकडे वळल्यामुळे थोडंसं बॉलिवूडकडे दुर्लक्ष झालं. पण त्याच्यानंतर मी बघितलं की थोडासा जसा जसा ट्रेंड बदलत गेला, जसं जसं नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत गेली, तशी तशी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तेवढी कला दिग्दर्शक म्हणून थोडा प्रचंड सेट्स आणि ह्या सगळ्यावरती फार लिमिटेशन्स आले. बरोबर. आणि हे लिमिटेशन्स पाहता मला हे लक्षात आलं निश्चित का याच्यावरती मात करायसाठी काहीतरी असं व्हायला पाहिजे की आता बघा तुम्ही AI युग घातला. आता AI आलं, AI नंतर आता सगळे डिझायनर पण आज AI तेवढा परफेक्ट नाही काम करत आहे, पण तो येणाऱ्या दिवसामध्ये स्वतःला डेव्हलप करून घेणार आणि त्याच्यानंतर तुम्ही जे शब्द सांगणार तो शब्दशः तुम्हाला त्या इमेज, त्या डिझाईन, तुम्ही जे बोलाल ते सगळ्याच प्रोफेशनवरती त्याचा इम्पॅक्ट आहे. पण म्हणा आईवडिलांचे आशीर्वाद म्हणा किंवा पुण्याही म्हणा की माझं लक म्हणा की मी स्वतःला तेव्हापासून म्हणजे मी माझा पहिला कम्प्युटर ऑपरेट केला तो 97 साली घरामध्ये पहिला घेतला. म्हणजे तेव्हापासून कम्प्युटरवर चाललो म्हणून मी आज टिकून आहे. आज वयाचं माझी 60 आहे. 25 जानेवारीला मी 60 पूर्ण करतोय. तर या एवढ्या वयापर्यंत जे पुढचे आर्ट डायरेक्टर किंवा प्रोडक्शन डिझायनर माझ्या वेळेपासूनचे जे होते ते अजून तेवढे निभावत नाहीत. कारण ही जी नवीन मुलं आली आहेत, आता तुम्ही त्यांना जेनजी म्हणता, ही जी मुलं आली आहेत ही नवीन टेक्नॉलॉजी सहित आल्या आहेत. तुम्ही यांना फसवू नाही शकत. यांच्याकडे गुगल आहे, यांच्याकडे मोबाईल आहे, त्या मोबाईलमध्ये नवीन नवीन ॲप आहेत जे तुम्हाला मला माहिती नाही. हे तुम्ही यांना फसवू शकत नाही. हे परफेक्टच करणार. हे हिंसात पण नाही चुकणार, MM मध्ये पण नाही चुकणार, हे विजनमध्ये पण नाही चुकणार. तर ही गोष्ट कदाचित कर्मधर्म संयोगाने माझ्या फायद्यात पडली का मी यांच्याबरोबर चाललो. आज मी हे नाही म्हणत का ही मुलं माझ्याबरोबर चालतो, मी ह्या मुलांबरोबर चाललो म्हणून कदाचित मी अजून पद धरून आहे. आज या परळमध्ये मी 3 गणपती मोठी 3 सर मी इकडे थोडा ब्रेक घेतो. हो नक्की नक्की. परळ हा परळचा राजा तुमच्याकडे आता आहे, बरोबर. त्याची कृपा पण तुमच्याकडे आहे. गणपती पण तुम्ही तुमच्या या मागच्या आयुष्यामध्ये तुम्ही सांगितलं की जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे, पण त्याच्यात पहिला प्रोजेक्ट कुठला होता ते नाही कळला. बघा, मी पहिल्या सेटवरती जो गेलो होतो तो सेट होता राष्ट्रीय कमालिस्तानमध्ये फार मोठा सेट लागला होता आणि तो आम्ही वडिलांबरोबर गेलो होतो. आणि तेव्हा भिसळे साहेब म्हणून आमचे मोल्डिंग डिझायनर होते, त्यांच्याबरोबर मी माती काम करत होतो. म्हणजे शिकत होतो. तेव्हा त्यांनी प्रोफेशनली उतरलो नव्हतं कारण माझं वय नव्हतं. मी तो 16-17 वर्षाचा होतो. पण मी त्यांच्याबरोबर तिथे मातीत खेळत होतो. मला वाटतं मी 10वीला वगैरे 10वी-12वीला होतो आणि त्यांच्यावर मातीत खेळत होतो. पण त्याच्यानंतर तिथूनच त्यांनीच मला स्वतःबरोबर घेतलं आणि मला मोल्डिंग डिपार्टमेंटमध्ये एक स्पेशलाइज असा कार्पेंटर लागतो का ते सगळ्या मोल्डिंग डिझाईन, त्याच्यासाठी होणारे फर्मे, त्याचे होणारे कटिंग बिटिंग करायसाठी भिसळे साहेबांनी मला ते नाही जगात पण त्यांनी मला बसवलं आणि तिथून माझी ही सुरुवात झालेली आयुष्याच्या या कला दिग्दर्शनाच्या म्हणजे सेटवरती येण्याची. स्वतःचा एक मोठा ड्रीम प्रोजेक्ट होतं की तुमची कला ही दुनियापर्यंत गेली पाहिजे, असं काय ड्रीम प्रोजेक्ट असे होते बघा. आता जे केले चित्रपट त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर म्युनिसिपल प्रोडक्शन डिझायनर होते मी. दिग्दर्शन केलं तुमचा रबने बना दी जोडी, त्याच्यानंतर बॉडीगार्ड,
असे बरेच चित्रपट आहेत जे तुमच्या आताच्या ओळखीचे आहेत. जुने पिक्चर बघाल तर बरेच आहेत, म्हणजे शंकर मूवीजसाठी जास्त चित्रपट वगैरे आहेत किंवा तुमचे क्रांतीवीर, तिरंगा या सगळ्या चित्रपटांसाठी असिस्टंट आर्ट डायरेक्टर असं व्हेरिएशनमध्ये आपलं काम झालेलं आहे आयुष्यामध्ये. वडिलांबरोबर पण बऱ्याच प्रमाणात होतो, तर त्याच्यामुळे मला हे सगळं लिस्ट माझ्या याच्यावरती पेजवरती आहेच म्हणा मी काय केलं ते. आणि मग त्याच्यानंतर तुमचं प्राईड अँड प्रेजिडियस हा फॉरेन प्रोजेक्ट होता, पण तो इंडो इंग्लिश होता. तर असे चित्रपट केले. त्याच्यामध्ये मी एक डॉक्टर रखमाबाई केला, ज्याच्यासाठी मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. तर तो अनंत जींसाठी केला होता आणि त्यांनी तो दिग्दर्शित केला होता. तर असं सगळं आयुष्यात हा प्रवास झालेला. आता तेवढं व्हेरिएशन तर फार मागे जाईन तर फार जास्त हे घेतलं जाईल. आता ड्रीम प्रोजेक्ट तर म्हणाल तर चित्रपटसृष्टीमध्ये जेवढे सेट नाही लागू शकलो, जसा तुम्ही बघितला आता रत्नेबर नदी जोडीमध्ये जो पंजाबचा सेट लागला, तो सेट दिसतोय मोठा, पण त्याच्यामध्ये मुनीश सरांचं डिझायनिंग आणि बाकी सगळ्या लोकांचं त्याच्यामध्ये बराच हे होता ना. पण माझा ड्रीम प्रोजेक्ट उभा राहिला तो हाडेच्या नावाचं एक राजस्थानमध्ये ठिकाण आहे. तिथे मी अयोध्या बनवली होती. ते जैन मंदिराचं एक उद्घाटन होतं, ओपनिंग होती. तर त्याच्यासाठी 16 एकरमध्ये आणि 8 किलोमीटरमध्ये असा तो सेट लागला होता. तो माझ्या वॉलवरती आहे, तुम्ही बघू शकता. 123 फुटाची गेटची हाईट होती आणि आतमध्ये प्रचंड काम होतं. त्यांचे रोड बनवणं, लँडस्केपिंग करणं, सगळे डिझायनिंग करून ते उभं करणं. तो प्रोजेक्ट टोटली 3 महिन्यामध्ये झाला होता. पण इट इज बिग. आणि जर तुम्ही म्हणता फ्युचरमध्ये जर का काही करायचं आहे तर माझं स्वप्न हे आहे की मला 350 वा राज्याभिषेक करायला गेलो होतो मी रायगडावरती. पण ते त्यावेळेला असं होतं, वेळ फार कमी होता, कारण तेव्हा नितीन दादा होते आणि नितीन दादा कदाचित ते करणार होते. पण लास्ट मिनिटला मला माहीत नाही काय झालं आणि मला लास्ट मिनिटला तो कॉल आला की तुम्हाला करायचं. आणि त्यावेळेला मला वाटतं 8 ते 10 दिवस बाकी होते. कमी पिरियड होता, त्याच्यामुळे मी ते करू नाही शकलो. पण माझं हे ड्रीम आहे, कदाचित मी सांगू इच्छितो महाराष्ट्र शासनाला पण हे सांगू इच्छितो किंवा जे तुमचे या विभागाशी निगडीत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तेव्हाचा रायगड जर तिथे गेल्यावरती प्रत्यक्ष जिवंत दिसते ती बाजारपेठ, तो नगरखाना वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी जर कशाच्या कशा मांडल्या गेल्या तर कदाचित आपल्याला तिथे पुन्हा एकदा शिवरायांना, छत्रपतींना जिवंत करता आलं तर याच्याहून मोठं माझ्यासाठी भाग्य नसेल. आणि तो माझा ऍक्च्युअली ड्रीम प्रोजेक्ट आहे आयुष्यात. आता आपण परत बोलूया परळचा राजा. तर परळचा राजाकडे तुमच्याकडे तर काम चालू, पण त्याच्यासाठी जी बांधणी असते मेन म्हणजे मॅन पॉवर, जी मॅन पॉवर परत बाकी काही गोष्टी ते तुम्ही कसं ऍडजस्ट करता. आणि दुसरी गोष्ट मला ऐकण्यात आले किंवा मला असं ऐकण्यात आलं की तुमच्याकडे ह्या वर्षी 3 प्रोजेक्ट आले, ते पण परळच्या विभागात, परळ किंवा शिवडी विभागात. तर असं काय तुम्ही एकदम जादू केली इकडच्या राजावर? नाही, असं काही नाही. बघा, मंडळांचा विश्वास मिळवलेला आहे. मागच्या बरीच वर्ष मी काम करतो. स्टेमी नाक्याची देवी माझ्याकडे असते. गेल्या वर्ष सोडून त्याच्या आधी दगडूशेठ माझ्याकडे होतं 2 वर्ष. तर तो जनमानसांनी विश्वास दाखवलेला आहे, मंडळांनी विश्वास दाखवला. एक तर त्यांचे आभार आहेत. त्याच्यामध्ये माझं कर्तृत्व म्हणाल तर बाकी तसं काही नाही आहे. आपण आपले प्रयत्न करत जायचे एवढंच मला माहिती आहे. त्याच्यामध्ये हे 3 गणपती जे आहेत हे खरंच चॅलेंजिंग आहे. आणि हे पण परळ विभागात, लालबाग परळ म्हणजे गणपतीचं म्हणतात ना माहेरघर, बरोबर. तर ते तसं आहे. आणि आता इथे शिवडीचा जो राजा आहे त्यांचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि ते काम मी ऑलरेडी पहिलंच डन केलं होतं. वर्षात आलेलं पहिलं काम होतं, त्याच्यामुळे ते डन केलं होतं. आणि त्याच्यानंतर यांचा कॉल आला होता. शिवडीमध्ये ते काम घेतलंय पंचतत्वाची थीम काय आहे? त्यांची थीम आहे अंडर वॉटर द्वारका, पाण्याखालची द्वारका, जग बुडाले पाण्याखाली. आणि ती संकल्पना त्यांनी मांडली. पण खरं सांगू तुम्हाला तर जेव्हा मोदीजी जाऊन पाण्याखाली समुद्रात बसले होते ना, तो सेटअप लावायला पण लालवीरजी आणि सन्स बरोबर मीच तिकडे गेलो होतो. तर त्याचे पण सेटअप लावलेला होता आणि तेव्हापासून हे कुठेतरी मनात होतं. आणि सांगायला मला आवडेल का इकडची संकल्पना मांडताना टेक्नॉलॉजीचा मी फार मोठ्या प्रमाणात फायदा घ्यायचा प्रयत्न करणार आहे. आता सक्सेस त्या घेणार आहे याच्या हातात, पण मी प्रयत्न निश्चित करणार आहे. आता आपण येऊया इकडे, परळच्या राजाकडे, या गणपतीकडे, ज्याच्या मंडपात आपण आता इथे उभे आहोत. तर या गणपतीकडे यावर्षी आपण पंढरपूरचं ऍक्च्युअल मंदिर इथे आपण जातो. म्हणजे इथे विठुरायाचं दर्शन लोकांना होणार आहे. गेटवरती ऑलरेडी कालच 21 फुटाची म्हणजे त्याचा बेस आम्ही काढला. ऍक्च्युअली 27 फुटाची आहे, पण त्यात आम्ही बेस काढलेला आहे. पाय काढते ते वरती, कारण वरती हवेचा वगैरे लोड आणि ती सुरक्षितता बघता आम्ही थोडा करणार आहे. तर तो लागलेला आहे पंढरीनाथच्या स्टॅच्यूवर लागलेला आहे. आणि आता इथे समोर तुम्हाला पंढरपूरचं मंदिर बनताना दिसेल. त्याच्यासमोर आपण बघू तर चंद्रभागा नदीचं आपण निर्माण करायचा प्रयत्न करू. असं एकंदरीत इथे पंढरपूरचा देखावा आपण उभा करत आहोत.
इथे आतमध्ये पण बघा कॉलेजची मुलं आता पेंटिंग करतात, ही पण मुलं सगळी आता इथे त्यांच्या कलेने इथे ते पंढरपूर उभं करणार आहेत. म्हणजे वारी कशी असते आणि वारीमध्ये कशी लोक असतात, वारीमध्ये एकंदरीत काय काय होतं किंवा पंढरीची वारी कशी आहे, पंढरीचं देऊळ आणि चंद्रभागा हा सगळा देखावा इथे दाखवला जाईल. आणि त्यानंतर आपण बघूया गणेश गल्लीचा मुंबईचा राजा. या गणपतीचं काम मी बरेच वर्षापासून करतोय, मध्ये एखाद दुसरं वर्ष नसते. तर यावर्षी तिथे देखील वारीच आहे. इथे मंदिर आहे तर तिथे वारी आहे. तुम्हाला इथे या मंदिरामध्ये विठुराया मिळतील, विठू माऊली आणखी रखमा आई हे दोघे एकत्र कधी उभे तुम्हाला दिसणार नाहीत विठेवरती. तर इथे तुम्हाला एकटे विठेराया दिसतील, तर तिथे तुम्हाला लक्ष्मीबाई दिसतील. इथे तुम्हाला पायरी दिसेल, पण तिथे तुम्हाला कळस दिसेल. इथे तुम्हाला पूर्ण भावभक्तीचं स्वरूप बघायला मिळेल, तर तिथे तुम्हाला वारकऱ्यांची जी परंपरा आहे ती बघायला मिळेल. अशा व्हेरिएशन माझ्यासाठी हे फार डिफिकल्ट टास्क आहे, कारण दोन्ही विषय एक आहेत, दोन्ही गणपती बाजूबाजूला आहेत. तिकडची एकही वस्तू इकडे वापरायची नाही, इकडची एकही वस्तू तिकडे वापरायची नाही. आणि म्हणजे नाही झालं नाही पाहिजे, रिस्ट्रिक्शन असं नाही आहे, पण नाही झालं पाहिजे ना. पण कसं आहे, दोघांचे पण सेपरेशन आहे. इथे बघितलं हे बघितलं तर तिथे काय सेम आहे असं नाही झालं पाहिजे. तेव्हा दोघांचे व्हेरिएशन ठेवून दोन्हीही सजावटी वेगळ्या वेगळ्या झाल्या पाहिजेत आणि दोन्हीकडे तेवढंच कुतूहलाने लोकांनी बघायला पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे. मग आता आपल्या जाता जाता या मराठी आपल्या कट्ट्याच्या प्रेक्षकांना काही सांगा या गणपती गायासाठी या आपल्या प्रेक्षकासाठी. बघा, मी आहे किंवा माझ्यासारखी ही मुलं आता बघा मागे पण बरेच कलाकार काम करत आहेत. मी खरं तुम्हाला सांगतो, मनापासून सांगू इच्छितो का मी या लोकांच्या जीवावर पोट भरतो. ही लोक माझ्याबरोबर काम करतात, त्यांनी काम नाही केलं तर मी पोट भरत नाही. तर यांची जी मेहनत आहे, यांचा जो घाम आहे, हा तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या एका शाबासकीने, तुमच्या एका टाळीने तो वसूल होणार आहे. आता ही मुलं बघा इथे मागे पेंटिंग करतायत. ह्या मुलांच्या कामाला जेव्हा तुम्ही एक शाबासकी द्याल, एक टाळी द्याल, तुमचे कमेंट्स येईल, वाह काय मस्त केलंय. पगार नंतरचा विषय, पण तिथेच तो खुश होईल. त्याला आपल्या कलेची दाद मिळाल्याची जो आनंद आहे तो पैशापेक्षा फार मोठा आहे. तर आपण सगळ्यांनी यावं, कुतूहल करावं, कौतुक करावं, आपल्या सगळ्यांना आवडेल असंच काम आम्ही करण्याचा पूर्णपणे नेहमीच प्रयत्न करतो आणि करत राहू. आपण एवढा मला झेललं, तेवढं ऐकलं, त्याबद्दल आपला आणि सर्व गणेश भक्तांचा मी आभारी आहे. तुम्ही ऐकलंच असेल, पण आता तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही इकडे यावं, दर्शन घ्यावं आणि हा जो सुंदर देखावा बघावा. आणि तुमच्या जी कमेंट आहे ना, ही कमेंटच तुमची या सर्व कलाकारांची पावती असते. तर अशाच तऱ्हेने आपल्या या मराठी आपल्या कट्ट्याला टॅग करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.